मंगलम मंगलम गणेशम मंगलम 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 गणेशम मंगलम मंगलम। ए आई मी येते हा। अगं पोरी जरा चहा तर घे। नको बाई उशीर झालाय खूप, निघते मी। अगं कार्टे दिसत नाही का तुला? डोळे फुटले तुझे? त्या मरना तिकडे कुठे येऊन बसले आमच्या उरावर? नका हो बोला, पण हात नका उचलू, आता मोठी झाली ती। तुझ्यामुळे शांत बसलोय मी, नाहीतर कधीच पाऊन टाकलं असतं हिला। जन्माला आली तेव्हा मिळले असते तर बरं झालं असतं। खरं तर तुझ्यासोबत लग्न करून बसलो मी एकटाच बरा होतो। मानवारे तू असा काय खेळ मांडला, मानवारे तू असा काय खेळ मांडला। स्त्री जातीचा द्वेष चालला, स्त्री जातीचा द्वेष चालला। आज हा व्हॉट्सअप का नाही केलास? अरे सॉरी ना तुझं, आता करतो। एक वाज संपले होते ते बनवण्यात उशीर झाला। ओके ठीक आहे, पण सर येण्याच्या आधी कर। हो ठीक आहे करतो। सुजाता झाल्या व्हॉट्सअप करून? ठीक आहे, अजून काय बाकी असेल? सुजाता एक विचार, राग नाही येणार ना तुला? हो विचार ना, काय झालं? तू आलीस तेव्हापासून पाहतो तू काहीतरी टेन्शन मध्ये दिसते। नाही रे नाही, तसं काय नाही, बस थोडी तब्येत खराब आहे। खरं का? हा काही वेगळे कारण आहे? असेल तर सांग, मी तुझी मदत करेन। नाही म्हटले ना, जा तुझे काम कर। काय नाही, मगापासून बघते तू सारखा एकटक लावून बघतोयस माझ्याकडे। तुला जेवायचे नाही का? रोज सोबत बसतोस ना, आज काय झाले? आज डबा नाही येणार माझा, मेस बंद आहे। आधी सांगायचं ना, ये बस इकडे, माझ्या 2 घास खा। नको राहू दे, जाईल मी बाहेर। ये म्हटलं ना। एका अटीवर येईल, काय झाले ते सांगशील तर येतो। ये बस, सांगते तुला। सूरज, तुझे आयुष्य खूप चांगले आहे रे, तुला कोणाचं टेन्शन नाही। रोज 2 वेळेचं जेवण मेस मधून येतं आणि तू ऐका खातोस, इथेच राहतो, कुठल्याच गोष्टीचे टेन्शन नाही। कदाचित मी मुलगा म्हणून जन्माला आलीस तर किती छान झालं असतं ना। नाही मुळीच नाही, माझ्यासारखे आयुष्य कुणालाच नको पाहिजे। जन्माला आलो आणि डोळे उघडले तर तेही कचऱ्याच्या डब्यात। म्हणून माझ्यासारखे अनाथ आयुष्य नको ग कुणालाच। मी मुलगा असूनही अनाथ असल्या कारणाने शिकू शकलो नाही, भीक मागत दिवस काढले। शेवटी आज समज आली म्हणून इथे सफाईचं काम करतोय आणि 2 वेळेचं पोट भरतोय। माझे भविष्य मलाच माहित नाही, मी अजूनही एकटाच आहे। तुझेही बरोबरच आहे म्हणा, पण मी मुलगी म्हणून जन्माला आली, यात माझी चुकी आहे का रे? जन्माला आली तेव्हापासून माझे बाबा माझा तिरस्कार करतात। त्यांना मुलगी नाही मुलगा हवा होता,
तेव्हापासून ते मला मारत असतात, कोसत असतात. खूप कंटाळली रे मी. कधी कधी असं वाटतं कुठे जाऊन जीव द्यावा. पण आई एक स्त्री आहे. तिचा आदर्श डोळ्यापुढे ठेवणं जिवंत आहे. आई बहीण मुलगी पत्नी सारे तिच्यात मिळे, तरी देखील जगाला या स्त्री कान आवडे. रडू नको सुजाता. तुला आई वडील असूनही तू अनाथ आहेस. असं वाटतंय शेवटी तू आणि मी एकाच नावेत बसलोय. हे बघ सुजाता, आजच्या घडीला पाहायला गेलो तर तूही एकटीच आहे आणि मीही एकटाच आहे ग. जर तुझी सहमती असेल तर पुढचे आयुष्य आपण दोघांनी सोबत काढायचे ठरवले तर एकमेकांच्या साथीने आयुष्य आनंदात जाईल. आपल्या आयुष्यात कधीच तुझ्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही. तसेही मी तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हापासून तुझ्या प्रेमात पडलो. आय लव्ह यू सुजाता. मानवारे तू असा काय खेळ मांडला, मानवारे तू असा काय खेळ मांडला. रमा, ये रमा, कुठं मेलीस? आलात ते का पिताव एवढी? घरात तरणी मुलगी आहे एवढं भान तरी ठेवत जा. रमे, नाव नको काढू त्या काठीच्या माझ्या समोर. काय बिघडवलं हो त्या पोरीनं? तुमचीच लेक आहे ना ती? तेच नको होतं रमे. मला माझ्या वंशाचा दिवा चालवणारा पाहिजे होता, पण तू या औषला जन्माला घातलं. आता माझ्या वंशाचा दिवा चालवणारा कुणीच नाही. आता हे सर्व बोलून काही भेटणार आहे का तुम्हाला? मुलगी घरात आहे, ती ऐकेन. तिच्या मनाला काय वाटेल? तुमच्या अशा वागण्यामुळे बिचारी शिकून मुलासारखी घरात 2 पैसे कमावून तरी आणते. रमे, मी तिच्या कमाईवर जगत नाही. मला तिची कमाईची गरज नाही. मी खंबीर आहे माझ्या कमाईवर. जास्त भूषण दाखवू नको तिच्या कमाईचं, सांगून ठेवतो तुला. जास्त भूषण दाखवू नको म्हणता? हा, पोरगी कमवते म्हणून घर चालतंय. तुमची कमाई तुम्हालाच पुरत नाही. उगाच तोंड उघडवू नका. तुमच्या व्यसनापायी हे आहे ते घर पण गहाण ठेवलंय तुम्ही. 10 लाख रुपये कर्ज डोक्यावर घेऊन फिरताय. मुलीला माहित नाही, नाहीतर बिचारी टेन्शन मध्येच मरेल. ये, जास्त आवाज करू नको. चल निघ, जेवायला आण. जन्मा येण्याआधी अस्तित्वासाठी लढे, संघर्षमयी जीवन असते उभे तिच्या पुढे, असते उभे तिच्या पुढे, असते उभे तिच्या पुढे. सुजाता, हे सुजाता, हां काय काय करतेस इथे असं एकटी बसून? आज हॉस्पिटलला यायचं नाही का तुला? नाही रे, येते ना. असंच बसले होते. तू काय करतेस इकडे? मी तर रोजच येतो इथे. चल तर मग जाऊया आपण. थांब आता थोडं, जाऊ थोड्या वेळाने. मला बोलायचंय तुझ्याशी. मला माहिती तुला काय बोलायचंय. मग सांग ना ग. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तू अजूनही दिलेलं नाही. तेव्हाही न सांगताच निघून गेली. नेमकं तुझ्या मनात आहे तरी काय सांगशील तर खरं? सूरज, आपण एकाच हॉस्पिटलला काम करतो. आपण खूप दोन्ही चांगले मित्रही आहोत. तू माझ्यावरती प्रेम करतोस, कदाचित मीही करत असेल. पण काय सुजाता? सूरज, चल तुला एक गोष्ट सांग. गोष्ट खूप छोटी आहे,
पण तिच्यावर खूप मोठं. सांग. सांग की आता. एक प्रेम करणारे जोडपे असते. समज तू आणि मी दोन्ही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. समज तू आणि मी. मुलीला घरून खूप त्रास आहे कारण की ती मुलगी आहे ना. समज जशी मी. मुलगा अनाथ आहे, मेहनत करतो, खूप कष्ट करतो. समज जसा तू. दोन्ही एकमेकांच्या सहमतीने पळून लग्न करतात. समज तू आणि मी. मुलांची काही नाही परंतु मुलीच्या घरच्यांची खूप बदनामी होते. समज माझ्या आईवडील. मुलीला आधीच घरून खूप त्रास आहे. अशा तिने असे केले तर तिचे आईवडील आणि इतर लोक काय करतील? काय करते तू आता? मला सरळ सांग ना. सूरज समजून घे ना. जर मी तुझ्यासोबत पळून लग्न केले तर माझ्या वडिलांना मुलगी का नको होती हे माझ्या आईला समजेल आणि जगात स्त्रीभ्रूण हत्या का होता हे निश्चितच कारण बनेल. मुलगी जन्माला आली तेव्हापासून आईबापांना टेन्शन असते. काही आमची इज्जतीला डॉक्टर नाही लावणार ना. हा विचार तिच्या जन्माला येण्याच्या अगोदरच त्यांच्या डोक्यात शिरतो आणि ते त्या मुलीला जन्माला येण्याच्या आधीच तिचा जीव घेतात. आणि अजून स्त्रीभ्रूण हत्या व्हाव्यात याला मी तरी कारण बनणार नाही. मला समजच होता तुला काय म्हणायचं ते. आपण लग्न तर नाही करणार परंतु पुढचे आयुष्य दोन्ही खूप चांगले मित्र म्हणून जगू. खरंच तुझे विचार खूप थोर आहेत. एक्सक्यूज मी सिस्टर. हां बोला सर. डॉक्टर आहेत का? मला त्यांना भेटायचं आहे. आहेत पण मध्ये पेशंट आहे, थोडं बसावं लागेल. ठीक आहे पण हे माझे कार्ड मध्ये देता का? ओ अच्छा, तुम्ही पॉलिसी एजंट आहात? हो, त्याच संबंधी मला डॉक्टरांना भेटायचे आहे. नमस्कार सर. नमस्कार. काय म्हणता साहेब, काय काम काढले? काय नाही, जरा डॉक्टरांना भेटायचं होतं पॉलिसीबाबत. हो अच्छा. सिस्टर काय विचारत होत्या? काय नाही, थोडं पॉलिसीबद्दल विचारत होत्या. सर तुम्ही आता सूरज बेड तयार कर, पेशंट ऍडमिट करायचं. सुजाता चल ग पोरी जेवून घे. आले गाई. ये बाळा लवकर ये. बाबा यायच्या आधी जेवून घे. ते येतात आणि परत तुझ्या मागे लागतात. आलेच गाई, थांब थोडं. काय शोधते बाळा? लवकर ये. काय नाही गाई, महत्वाचे कागदपत्र शोधते. बर चल आधी जेवून घे, मग शोध तुला काय शोधायचे ते. बरं बाई चल. आई एक विचारू का? विचार ना बाळा. जर तू जन्माला आले नसते तर मी जन्माला आलीच ती का ग? सुजाता काय बडबडतेस बाळा? मला माहितीये तुला काय म्हणायचंय. तुझ्या बाबांचा स्वभाव तसाच आहे. जास्त मनाला राहू नकोस. तूही तुझ्या आई बाबांच्या पोटी मुलगी म्हणूनच जन्माला आलीस ना, मग त्यांनी तुला मारून का नाही टाकले? तू त्यांना जड नाही होत होतीस का? जर तू जन्माला आलीच नसती तर काय झाले असते? काय झाले असते? मनुष्य प्राणी या पृथ्वी तलावर राहिलाच नसता. स्त्री विना या जगात काहीच नाही बाळा. ती आहे म्हणून या जगाचा वारसा वाढत आहे. त्याचप्रमाणे पुरुषांचीही तेवढीच गरज आहे.
पुरुषाविना स्त्री एकटी आणि पुरुषही एकटाच. दोघांचा समतोल असला तरच या जगाचा समतोल राहील. असे झाले नाहीच तर या धरणीचा अंत जवळच आहे असं समजावं. सूरज, काय करतोस? हा सुजाता, ये बैस. काय म्हणते? अरे मी म्हटले काय करतोयस? काही नाही, बसलो विचार करत भविष्याचा. भविष्याचा काय विचार करतोयस? पुढे माझ्या भविष्यात काय घडणार तो विचार करतोय ग. काळजी करून काय होणार आहे का सूरज? तू जसा विचार करतोयस तसाच विचार मी पण करत होते. पण मी आजपासून ठरवले, जे होणार आहे ते आपण बदलू शकणार नाही. म्हणून त्या येणाऱ्या भविष्याचा विचार करण्यापेक्षा आजचं वर्तमान खराब करतोय आपण. त्यापेक्षा आनंदित राहिलेलेच बरं. तुझेही म्हणणे बरोबर आहे मला, पण मी असा एकटाच किती दिवस राहणार? आजचा विचार कर ना तू. आज तर आहे ना मी तुझ्यासोबत. नको ना मला आज लावू. सूरज चल, आज आपण आपलं आयुष्य जगू. सूरज, आजचा दिवस तुला कायम लक्षात राहणार. फक्त आणि फक्त तुझा एकटेपणा घालवण्यासाठी आजचा दिवस तुझ्या नाव केला. कदाचित तुझ्या आयुष्यात पुन्हा मी येते का नाही माहीत नाही मला, पण तू नेहमी आनंदात राहशील, वचन दे मला. चल, मी येते आता. बाय. पोस्टमॅन. हा बोला. सूरज कोण आहे? हा मीच आहे, बोला. सूरज, आयुष्य जगत असताना काही गोष्टींची अडचण नेहमीच माणसाला भासत असते, परंतु त्या गोष्टींवर रडत बसण्यापेक्षा त्यावर मात करणे महत्त्वाचे असते. तुझ्या आयुष्यात तू एकटाच आहेस याची मला जाणीव होती, परंतु नशिबाच्या दोषामुळे मी तुझी होऊ शकली नाही.
सूरज, खरं म्हणायला गेलं तर मीही तुझ्यावर खूप प्रेम करत होते रे. पण मी मुलगी म्हणून जन्माला आली हेच माझे मोठे पाप होते. मुलगी असणं वाईट नाही, परंतु ते लोकांना वाईट दिसते. सूरज, मला तुझे प्रेम मिळावे म्हणून मी तो दिवस माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस म्हणून आनंदाने तुझ्यासोबत घालवला. खरंच तो दिवस माझ्यासाठी पूर्ण आयुष्य जगण्यासारखा होता. आता मी या जगात नाही. तू रडू नकोस. असे करण्यामागे हे एक कारण होते, ते मी तुला सांगणार नाही. पण तू आता एकटाच राहू नकोस. कोणीतरी मुलगी शोध आणि घरंदाजपणे लग्न करून तिच्यासोबत प्रेमाने संसार थाट. मी तर गेले आता. माझ्यासाठी तुझे आयुष्य खराब नको करू. तरी माझी एक शेवटची इच्छा अपूर्ण राहिली होती, म्हणून त्या शब्दांच्या स्वरूपात पूर्ण करावीशी वाटते. आय लव्ह यू सूरज. आय लव्ह यू टू. तुझीच लाडली सुजाता. सुजाता, काय केलं तू? सुजाता, काय केलं तू? सुजाता, काय केलं ग तू? काय केलं सुजाता? काय केलं ग सुजाता? शेवटी एक तास सोडून गेली ग तू. बस बाळा, बस, नको रडू. ती जाणार तर गेली आणि आपल्याला आयुष्यभर घोर लावून आपल्यापासून लांब निघून गेली. खरी चूक तर माझीच आहे. मी तिच्या मुलगी म्हणून तिरस्कार केला नसता तर हे आज घडलं नसतं. आता म्हणून काय होणार? मुलगी होती म्हणून तिचा तिरस्कार केला आणि आज तीच मुलगी मुलापेक्षाही मोठं मन करून आपल्यापासून लांब निघून गेली. काय केलं सुजाताने असं मला सांगा आधी. अरे बाळा, माझी मुलगी सोन्यासारखी होती. तिने या वैरी बापासाठी आपला जीव दिला. यांनी नेहमीच तिला पोसलं, पण तिने यांच्या कर्जापायी स्वतःची विमा पॉलिसी काढून त्या पॉलिसीचा पैसा यांना मिळावा म्हणून आपला जीव दिला. तिला बिचारीला कुठे माहित होत विमा हा आत्महत्येला मिळत नसतो. शेवटी माझी पोरगी गेली आणि तिचा जीवही. जिवंतपणे सुद्धा ती या कुटुंबासाठी झिजली. मरताना सुद्धा या कुटुंबाचा आणि या वैरी बापाचा, या दोघांच्या सुखाचा विचार करत स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळ करून घेतली. खेळ कसा वाढत चालला, नष्ट करण्या स्त्री जातीला काळ पुढे धावला. स्वार्थापायी कुणी तिचा घात बघा हो केला, कुणी तिच्या संगती विना एकटाच राहिला, एकटाच राहिला, एकटाच राहिला, एकटाच राहिला, एकटाच राहिला, एकटाच राहिला.